ओम साईराम. मकर संक्रांत हा सण पूर्ण भारतात साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात तो त्या त्या राज्याच्या संस्कृतीप्रमाणे साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी देवाला तिळगुळ अर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. त्याला हलवा असेही म्हणतात. प्रथम देवाचे तोंड गोड करून मग सर्वांना तिळगुळ दिले जातात. लोकांची ही श्रद्धा आहे आणि या श्रद्धेला श्री साईबाबांनी कसा प्रतिसाद दिला याचा अनुभव आपणास सांगत आहे. हा अनुभव श्री साईबाबांचा सहवास लाभलेले बाबासाहेब तरखड यांच्या मित्राचा आहे. त्यांनी तो अनुभव शिर्डी संस्थानच्या मराठी भाषेच्या श्री साईला मासिकेत 1930 मध्ये दिला होता. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. बाबासाहेब लिहितात, 1915चा जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत सण जवळ येत होता. यासाठी माझ्या मित्राच्या पत्नीने बदाम, पिस्ता, गूळ आणि तीळ याच्या साह्याने मोठ्या प्रमाणात तिळगुळ तयार केले. सणाच्या 8 दिवस अगोदरच तिळगुळ तयार झाले. आता मात्र शिर्डीला जाऊन तो बाबांना देईपर्यंत सुरक्षित कसा ठेवायचा असा प्रश्न मित्राच्या पत्नीला पडला. कारण तिळगुळाच्या वासाने त्याला मुंग्या येणार आणि बाबांना तिळगुळ देण्या अगोदर तिळगुळ सर्व मुंग्या खाणार. असे मुंग्यांनी खाल्लेले उष्टे तिळगुळ बाबांना कसे द्यायचे असा प्रश्न तिला पडला होता. एवढी मेहनत केलेली वाया जाणार होती. म्हणून तिने पतीला ही गोष्ट सांगितली. पती म्हणाला, काळजी कशाला करायची, आपण आजच हा हलवा डब्यात घालून पोस्टाने शिर्डीला राधाकृष्ण माईकडे पाठवून देऊ, त्या हे सुरक्षित ठेवतील. तिला हे पटले आणि त्यांनी त्याच दिवशी तिळगुळाचा डबा पोस्टाने शिर्डीला रवाना केला. पोस्टाने शिर्डीत पोचणार होते त्याच्या सकाळीच बाबांनी राधाकृष्ण माईला निरोप पाठवला की माझा संक्रांतीचा हलवा मला पाठवून दे. राधाकृष्णमाई चिंतेत पडल्या, कारण संक्रांतीला 8 दिवस बाकी होते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याकडे तिळगुळ नव्हते. त्यांनी तात्या कोतेमार्फत बाबांना निरोप पाठवला की संक्रांतीला अजून 8 दिवस आहेत. त्यावर बाबांनी परत राधाकृष्णमाईंना निरोप पाठवला की ते मला माहीत नाही, मला माझा हलवा आत्ताच्या आत्ता आणून दे. हा प्रकार ऐकून सर्वजण गोंधळात पडले की बाबा असे का म्हणत आहेत. आता हे तिळगुळ आणावे तरी कुठून असा सर्वांना प्रश्न पडला. असा गोंधळ उडाला असताना तेथे पोस्टमन आला आणि त्याने राधाकृष्णमाईच्या नावाने पाठवलेला तिळगुळाचा डबा राधाकृष्णमाई यांना दिला. राधाकृष्णमाई यांनी तो डबा उघडून पाहिला तर त्यात तिळगुळ होते. ते पाहून सर्वांनाच आनंद झाला. राधाकृष्णमाई यांनी तो डबा तात्यांना दिला आणि सांगितले की तो बाबांना द्या. तात्यांनी द्वारकामाईत जाऊन तो डबा बाबांच्या स्वाधीन केला. बाबांनी आनंदाने तो डबा उघडला आणि त्यातील तिळगुळाचे फक्त 4 दाणे खाल्ले आणि परत तो डबा तात्यांना देत म्हणाले, हा डबा राधाकृष्णाईला दे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना वाटा. त्याप्रमाणे ते तिळगुळ संक्रांतीच्या दिवशी सर्व भक्तांना वाटण्यात आले. श्री साईबाबांनी मित्राच्या पत्नीची तळमळ समजली होती. तिने कष्टाने तयार केलेले तिळगुळ कोणी न खाता प्रथम बाबांनीच खावा अशी तिची श्रद्धा होती. त्याप्रमाणे बाबांनी तिळगुळाचा डबा शिर्डीत पोचण्या अगोदरच तो मिळावा यासाठी निरोप पाठवला होता. डबा शिर्डीत पोचल्यावर तो राधाकृष्णमाई यांच्या घरात मकर संक्रांत सण येईपर्यंत 8 दिवस राहिला असता आणि तेथेही डब्याला मुंग्या आल्या असत्या. त्यामुळे बाबांनी त्याच दिवशी त्या डब्यातील 4 दाणे खाऊन भक्तांची इच्छा पूर्ण केली. जेवढी भक्ताची बाबांना तळमळ असते तेवढी बाबांना सुद्धा भक्ताची ओढ लागते असे या अनुभवावरून दिसून येते. खरे तर मुंगीमध्ये सुद्धा बाबा आहेत असे बाबांनीच सांगितले आहे. पण मित्राच्या पत्नीची इच्छा होती की तिळगुळ प्रथम बाबांनी खावा. ती इच्छा बाबांनी पूर्ण केली. आपण ज्या श्रद्धेने बाबाची सेवा करतो त्याप्रमाणे बाबा आपणास अनुभव देतात. असाच एक अनुभव सावित्रीबाई तेंडुलकर यांना आला होता. तो असा, सावित्रीबाई यांच्या घराच्या अंगणात बकुळीचे झाड होते आणि त्याची भरपूर फुले रोज खाली पडत असत. सावित्रीबाई ती फुले गोळा करून त्याची माळ तयार करीत असे आणि ती माळ बाबांच्या तसबिरीला घालीत असे. झाडाखाली भरपूर फुले पडत असल्याने सावित्रीबाई अनेक माळा करून बाबांच्या फोटोला रोज घालत असे. त्यामुळे सर्व फोटो फुलाने झाकून जात असे. असे जवळपास 3 महिने चालू होते. नंतर एक दिवस सावित्रीबाई आपल्या पतीसोबत शिर्डीला बाबांच्या दर्शनाला आल्या. तेव्हा द्वारकामाईत जाऊन त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. तेव्हा बाबा काकासाहेब दीक्षित यांना म्हणाले, अरे काका, गेले 2-3 महिने मी शिर्डीत होतो कुठे. आणि सावित्रीबाईकडे बोट दाखवून म्हणाले, माझ्या या आईने मला बकुळीच्या फुलाखाली दडपून टाकले होते. मी गुंगून गेलो होतो. मला माझे भानच राहिले नव्हते. आता कोठे मला बरे वाटू लागले आहे. हे ऐकून तेंडुलकर पतीपत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपण जी रोज बोलांची माळा बाबांच्या फोटोला घालीत होतो ती सेवा बाबांनी स्वीकारली होती याचे समाधान त्यांना लाभले होते. साई भक्तांनो, दोन्ही अनुभवात
भक्तांचे निस्वार्थ प्रेम आपण ऐकले. साई भक्तांची साईबाबांसाठी असलेली खरी तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. आज त्यांच्या समाधीनंतरही बाबा त्यांचे अनुभव देत असतात. जसे सावित्रीबाई यांनी बाबांच्या फोटोला वाहिलेल्या फुलांच्या माळा बाबांपर्यंत पोहोचल्या होत्या, तसे आजही आपण जे बाबांच्या फोटो आता मूर्तीसमोर त्यांची सेवा करीत आहे ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचत असते. सावित्रीबाई यांच्या अनुभवावरून बाबांनी आपणास हेच दाखवून दिले आहे. बाबांनी सांगितले होते की माझ्या छबीचे दर्शन हे प्रत्यक्ष दर्शनासमान आहे. तोच अनुभव भक्ताला बाबांनी दिला आणि आजही देत आहेत. यापुढे असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.